विद्यार्थी मित्रांनो, एसएमडी मॅथ अँड सायन्स अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे. मित्रो, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मधली एक्सरसाइज 1.3 पाहणार सर्वात सोपी एक्सरसाइज आहे. तर बा लक्षात ठेवा, इथे देऊन आहे फिल इन दी ब्लँक्स. अशा जर दोन रेषा असल्या तर याला डिटर्मिनंट म्हणतात आणि याला सोडवायचं असेल तर या दोघाचा गुणाकार मायनस या दोघाचा गुणाकार. कसं रे आता बात, या दोघाचा गुणाकार 3 गुणिला 5 मायनस या दोघाचा गुणाकार म्हणजे 2 गुणिला 4 आहे ना, 5 त्रिक 15 मायनस 4 दोन्ही 8 म्हणजे इथं आलं 7. झालं आपलं गणित. बा काय आहे तर बा लक्षात ठेवा, पहिला दुसरा प्रॉब्लेम आहे फाइंड दी व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट. तर मी भरभर सोडवून टाकतो. बा लक्षात ठेवा, क्वेश्चन 2 मधला पहिला सांगून राहिलो काय आहे बा, तर -17 इथं लिहून राहिलो बा, तर -17 दुसरा आहे 2 4 असं. तर बा लिहिताना याचं सोल्युशन कसं करायचं बा, तर इथं लिहायचं लेट ए बरोबर असं नाव द्यायचं -1274 असं. या दोघाचा गुणाकार मायनस या दोघाचा गुणाकार, तर ए बरोबर 4 1 4 मायनस 7 2 14. ए बरोबर आहे ना -4 न -14 म्हणजे -18. बस आपल्याला एवढं करत जायचं आहे बा. लक्षात ठेवा, दुसरा मी सांगून राहिलो, जर समजला असेल तर दुसरा प्रॉब्लेम काय आहे बा, तर हा झाला बा तुमचा 5 3 असं -7 0. तर बा फक्त एवढं लिहायचं लेट ए बरोबर या दोघाचा गुणाकार, तर 5 गुणिला 0 म्हणजे 0 मायनस. लक्षात ठेवा बा, काय जेव्हा या दोघाचा गुणाकार करताना दोघांपैकी एक जरी मायनस असला तर ब्रॅकेट करा, मायनस नसला तर ब्रॅकेट करायचंही काम नाही आहे. पण या दोघांमध्ये हा मायनस आहे, कधी हा मायनस राहील कधी हा राहील. दोन्ही मायनस असले तरी ब्रॅकेट करायचं काम नाही, दोन्ही प्लस असले तरी ब्रॅकेट करायचं काम नाही पडत. पण दोघांपैकी एक मायनस असला तर अवश्य ब्रॅकेट करा. -7 × 3 म्हणजे -21 मायनस मायनस प्लस न याचं उत्तर आलं 21. एवढं जर झालं असेल तर तिसरा प्रॉब्लेम पाहून घ्या. तिसरा प्रॉब्लेम सांगून राहिलो मी, लक्षात ठेवा काय आहे बा, 7/3 5/3. तर इथं लिहायचं 7/3, इथं लिहायचं 5/3, 3/2 3/2 आणि इथं लिहायचं हाफ. बस एवढं आपल्याला करायचं आहे. ह्या झाला तुमचा मॅट्रिक्स. इथं लिहायचं लेट ए बरोबर. पुन्हा तेच करायचं आहे बघा, ए बरोबर या दोघाचा गुणाकार आणि फ्रॅक्शन आहे बा, तर डायरेक्ट गुणाकार नसन करता येत तर सिंपल आपलं या दोघाचा गुणाकार तर बिलकुल असाच मांडा. मायनस या दोघाचा गुणाकार तर बिलकुल आहे का नाही, साधा सिंपल गुणाकार मांडाचा. या झाला गुणाकार. आता पहा याले कसं सोडवल्या जाते बा, तर वरच्या वरच्याचा गुणाकार खालच्या खालच्याचा 7 1 7 भागीला 3 2 6 मायनस इथं 3 आणि 3 सारखा म्हणजे कटला, वरत राहिला 5 न खाली राहिला 2. बस एवढं आपल्याला करायचं आहे. तर बा याला सिंपल साधं कसं सोडवता येते, इथं 6 आहे तर इथंही 6 पाहिजे, म्हणजे डिनॉमिनेटर सारखं करायचं असेल तर बा लक्षात ठेवा आपल्याला इथं 6 पाहिजे. तर 6 कशी येईल, तर या 2 ला जर 3 न गुणलं तर 6 होईल. जसं डिनॉमिनेटरला 3 न गुणलं तर न्यूमरेटरला पण किती न गुणा लागल, तर 3 न गुणा लागल. तर बा ए बरोबर 706 मायनस 5 त्रिक 15 भागीला 3 2 6. तर बा डिनॉमिनेटर जर सारखा असला तर न्यूमरेटरची बेरीज किंवा वजाबाकी, ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन जे असेल ते होते. म्हणजे 7तून 15 गेले म्हणजे -8. इथं भाग जाते हो, बेचोक 8 बेत्रिक 6 म्हणजे फायनल आन्सर आलं तुमचं -4/3. मग आता एवढं जर झालं असेल तर बा लक्षात ठेवा माझं काय म्हणणं आहे का बा, ह्या तुमचा दुसरा प्रश्न झाला. पहा मग क्रॅमर्स रूल ना आपल्याला हे इक्वेशन सोडवायचा फारच सोपं आहे.
काय करायचं बा, आता हे दोन समीकरण आहे बा, तर ते समीकरणाचं सोल्युशन मग पहिले तर हे दोन इक्वेशन लिहून घ्या. ठीक आहे, इथं लिहूनच आहे म्हणजे डबल लिहायचं काम नाही. मात्र तुम्हाला परीक्षेत किंवा वहीमध्ये हे दोन्ही समीकरण एका खाली एक लिहा. आता आपल्याला काय पाहिजे बा, तर लक्षात ठेवा का बा, व्हेरिएबल इथं आहे बरोबर संख्या पाहिजे आहे ना, नंबर पाहिजे, हा व्यवस्थित आहे. तर बा एवढं जर झालं असेल तर पहिला मुद्दा लिहायचा बा डी बरोबर. डी चा अर्थ होतो डिटर्मिनंट. तर बा ह्या डिटर्मिनंट असा काढायचा, या x चा सहगुणक 3 लिहायचा, y चा सहगुणक कोएफिशिएंट चिन्हासहित इथं लिहायचं -4. आता याले हातही नाही लावायचा, x चा सहगुणक कोएफिशिएंट 4 आहे तो इथं, y चा 3 आहे तर तो इथं. पहा मग लक्षात ठेवा, जो पहिला इक्वेशन असेल त्याचं वर लिहायचं, जे दुसरं असेल त्याचं खाली लिहायचं. आता एवढं जर झालं असेल तर इथं लिहायचं डी बरोबर या दोघांचा गुणाकार 3 त्रिक 9 मायनस या दोघांपैकी एक मायनस असला तर ब्रॅकेट करायचा, -4 × 4 म्हणजे -16. म्हणजे बा डी बरोबर मायनस मायनस प्लस 9 + 16 तर डी बरोबर 16 9 25. आता काय करायचं बा, तर इथं dx लिहा. dx लिहिला तर काय बा, तर x असला तर समोरचा बदलते, बस एवढं करायचं आहे. तर याच्या ऐवजी काय लिहायचं बा, 10 आणि 5. इथं 10 लिहायचा, इथं 5. हे नाही लिहायचे, याच्या ऐवजी हे लिहायचे. हा जशानं तसा -4 न इथं 3 असं. तर बा dx बरोबर या दोघांचा गुणाकार 10 त्रिक 30. तर बा लक्षात ठेवा 30 मायनस या दोघांपैकी एक जरी मायनस असला तर बा आपल्याला ब्रॅकेट करायला लागते, -4 × 5 म्हणजे -20. 4 25 मायनस मायनस प्लस. तर बा dx बरोबर 30 + 20. तर बा हा झाला तुमचा 50. एवढं जर झालं असेल तर आता dy लिहायचा. तर बा dy लिहिला तर बा साधं सिंपल आहे ना, y म्हणजे मागचे, हे नाही लिहायचे, त्याच्या ऐवजी हे लिहायचे. समोरचे जशानं तसे. तर इथं लिहायचं 3, इथं लिहायचं 4. लक्षात ठेवा, हे जशानं तसे हे नाही लिहायचे, याच्या ऐवजी हे लिहायचे 10 आणि इथं लिहायचं 5. तर बा 5 त्रिक 15. 15 मायनस आहे ना, 10 चोक 40. तर बा 15 मधून 40 गेले तर बा -25 असं. एवढं जर झालं असेल तर बा लक्षात ठेवा काय सांगून राहिलो बा, तर इथं लिहायचं बाय क्रॅमर्स रूल. आठवणीनं लिहायचं बाय क्रॅमर्स रूल. मग क्रॅमर्स रूल असं लिहिल्यानंतर होते काय, तर मी समजावून सांगतो बा, का हा dx आहे, याला कल्पना करा d न भागलं तर dd कटते आणि फक्त कोण उरतो बा, तर x उरतो. तर बा आपल्याला कोणाची किंमत काढायची आहे, x आणि y ची. तर x ची किंमत काढायची आहे म्हणजे dx ला d न भागा. कल्पना अशी आहे बा, का dd कटला आणि x राहिला म्हणजे x ची किंमत मिळाली. तर बा लक्षात ठेवा, माझं म्हणणं आहे dx किती आहे बा, तर बा 50 आहे. तर ह्या झाला 50 न d म्हणजे किती आहे बा, तर 25. तर 25 दोन्ही 50, तर x ची व्हॅल्यू आली 2. आता y काढायचा असेल तर कसा निघल, तर बा dy ने d न भागलं तर dd कट्टे न y येते. तर बा y बरोबर dy ची किंमत आहे -25. -25 आणि d ची किंमत आहे 25. म्हणजे 25 25 कटला, काहीच नाही म्हणजे 1. म्हणजे y बरोबर -1. म्हणून x बरोबर आला 2 आणि y बरोबर -1. हे झालं तुमचं पहिलं प्रॉब्लेम. आता ह्या वाला प्रॉब्लेम तर बाहेरच लवकर होते. काय करायचं बा, तर पटकन d बरोबर हा वाला इथं पा पहिले आहे ना, मांडताना कसं लिहायचं, ही संख्या आहे ना, याले व्यवस्थित करायचं आहे. व्हेरिएबल एकीकडं, संख्या एकीकडं. तर बा ह्या लिहायचा बा कसा लिहिणार आहे, गिवन इक्वेशन्स आर. सोल्युशन लिहिताना असं जर असलं तर कसं लिहायचं, गिवन आहे ना, गिवन इक्वेशन्स आर. आता व्यवस्थित करायचं, 4x + 3y
हा मायनस आहे तिकडं गेला तर प्लस कॉमा 6x हा मायनस आहे इकडं आला तर प्लस बरोबर हा 8 जशानं तसा. काय दिसलं बघा, व्हेरिएबल एकीकडे आहे संख्या एकीकडे, व्हेरिएबल एकीकडे संख्या एकीकडे. झालं आपलं व्यवस्थित. पटकन लिहायचं d बरोबर हे 4 आणि 3 लिहायचे, 6 आणि 5 लिहायचे. झालं, याले सोडवायचं. d बरोबर 5 चोक 20 sin 3 18 तर d बरोबर 2. आता लिहायचा dx. तर dx लिहिताना हे नाही लिहायचे, हे दोन्ही लिहायचे 4 आणि 8 याच्या ऐवजी हे लिहायचे. तर इथं लिहायचं 8, इथं लिहायचं 3 न 5. पुन्हा हे सोडवायचं आहे. dx बरोबर 5 चोक 20 मायनस 8 त्रिक 24 तर dx बरोबर -4. आता आपल्याला काढायचं आहे dy. मग dy काढायचं असेल तर हे मागचे नाही लिहायचे, त्याच्या ऐवजी हे लिहायचे. म्हणजे 4 आणि 6 जशानं तसा. लक्षात ठेवा, मागचे नाही लिहायचे, त्याच्या ऐवजी 4 आणि 8. बस एवढं करायचं आहे. तर 8 चोक 32 मायनस 6 चोक 24 तर लक्षात ठेवा, तो समजते का? 24 आणि 8 32 होते, म्हणजे ह्या आला 8. आता इथं लिहायचं आहे बघा बाय क्रॅमर्स रूल, बाय क्रॅमर्स रूल. असं आपल्याला कोणाची किंमत पाहिजे x ची. कशी निघल रे x ची किंमत? तर या dx ला जर आपण dx ला d न भागलं तर dd कट्टेने x येते, म्हणून x ची किंमत अशी काढायची. हा आहे -4 आणि d आहे 2 म्हणजे बे दोन्ही 4 -2. y काढायचा असेल तर dy ला d न भागा. y बरोबर dy ची किंमत आहे 8. लक्षात ठेवा, आणि d ची किंमत आहे 2 म्हणजे 2 चोक 8 तर शेवटी उत्तर लिहायचं. म्हणून x बरोबर -2 y बरोबर 4. पहा मग तिसरं प्रॉब्लेम सांगत आहोत, काहीच नाही आहे, फक्त सरळ असं d लिहायचा. d बरोबर याचा सहगुणक 1 याचा 2. ठीक आहे, हा 2 -3 2 -3 असं लिहायचं आहे. आणि लक्षात ठेवा d बरोबर या दोघाचा गुणाकार -3 1 -3 मायनस बे दोन्ही 4 तर d बरोबर आहे ना -3 न -4 म्हणजे -7. एक झाल्याबरोबर पटकन dx लिहायचं. लिहिताना हे नाही लिहायचं, त्याच्या ऐवजी हे लिहायचे. -1 12 2 लक्षात ठेवा -3 असं. तर dx मायनस मायनस प्लस 3 1 3 12 दोन्ही 24 तर dx 3 मधून 24 गेले तर -21. बोला आता काय काढायचं आहे बा? तर dy. तर dy काढायचं असेल तर हे नाही आहे ना, हे नाही लिहायचं, याच्या ऐवजी हे लिहायचं. तर इथं लिहायचं 1 2 हे नाही लिहायचं आहे. -1 आणि 12 तर -1 आणि 12 तर dy बरोबर काय लिहिणार आहे बा? तर 12 1 12 मायनस या दोघांपैकी एक मायनस आहे तर ब्रॅकेट 2 1 2 तर 12 मायनस मायनस प्लस तर 12 आणि 2 म्हणजे झाले 14. इथं लिहायचं बाय क्रॅमर्स रूल असं. बाय क्रॅमर्स रूल लक्षात ठेवा. x dx d तर x dx किती आहे बा? तर -21 भागीला d आहे -7 मायनस मायनस कटला 7 त्रिक 21. आता काढायचा y dy d तर y बरोबर dy ची किंमत आहे 14 तर 14 भागीला -7 असं. तर लक्षात घ्या 7 दोन्ही 14 y बरोबर -2. मग आता एवढं जर झालं असन तर मला लक्षात ठेवायचं आहे ना, थोडंसं आपल्या जर लक्षात आलं तर कसं लिहायचं? तर एक तर लिहायचं x बरोबर 3 आणि y बरोबर -2. थोडासा वेळ असला तर पुढे लिहिता येते. सोल्युशन सेट ऑफ द आहे ना सायमल्टेनियस इक्वेशन इज असं म्हणून ब्रॅकेट मध्ये लिहून टाकायचं.
कसं लिहायचं रे बा, तर एक्स वाय बरोबर 3 लिहायचा -2 इज दी सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. आता एवढं तुम्ही लिहायला पाहिजे, वारंवार मी एकदा सांगत हाव, खास करून तुम्ही असं लिहायला पाहिजे. सोल्युशन ऑफ द गिवन सायमल्टेनियस इक्वेशन, सोल्युशन ऑफ गिवन. तर इथं ऑफ गिवन असं पण टाकलं तर चांगलं वाटते बा. असो पुन्हा इथं बिलकुल व्यवस्थित आहे. तर इथं लिहायचं डी बरोबर 6 -4 8 -3 8 -3 असं झालं बा. हेच करायचं आहे. आहेस का बा, तर डी बरोबर sin 3 18 मायनस या दोघाचा गुणाकार 8 चोक 32 म्हणजे हे झाले -32. डी बरोबर -18 मायनस मायनस प्लस 32 असं. ठीक आहे. आता बा लक्षात ठेवा आहे ना, तर बा 32 मधून 18 गेले, हे झाले 32 न हे 18, 12 तून 8 गेले, 4 राहिले, 14 राहते. तर डी बरोबर 14. मग आता एवढं जर झालं असं तर बस एवढं लक्षात ठेवायचं आहे का तुम्हाला dx काढायचा आहे. तर बा dx काढायचा असेल तर हे नाही लिहायचं, त्याच्याऐवजी हे लिहायची -12 -2 -4 -3. तर बा dx इज इक्वल टू माइनस माइनस प्लस 12 36 माइनस 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 प्लस 4 2 8. तर बा dx बरोबर काय होणार आहे, तर 36 मधून 8 गेले तर बा किती राहते बा, तर 26 राहते. ठीक आहे. 26 नाही 28 राहील ना, 28 28 आणि 8 36. ठीक आहे. मग आता एवढं जर झालं असेल तर dy, तर बा dy लिहायचा असेल तर बा हे नाही लिहायचे, त्याच्याऐवजी हे लिहायचे. म्हणजे 6 आणि 8 हे नाही लिहायचे, म्हणजे -12 -2. तर बा लक्षात ठेवा dy बरोबर sin 2 12 मायनस या दोघांपैकी एक मायनस आहे म्हणून ब्रॅकेट 12 8 96 असं. तर बा dy बरोबर -12 प्लस 96. 6 तून 2 गेले तर 4 राहिले, 9 तून 1 गेला तर 8 राहिले. तर बा आता इथं लिहायचं बाय क्रॅमर्स रूल असं. एवढं जर झालं असेल तर काय आहे रे बा, तर dx अपॉन d. तर बा x इज इक्वल टू dx ची किंमत आहे 28. 28 भागीला 14. तर x बरोबर 2. dy तर y काढायचा असला तर y बरोबर dy अपॉन d. तर y बरोबर 84 भागीला किती रे बा, तर 14. 14 सकट 84. तर y बरोबर 6. तर बा लिहायचं कसं बा, तर x y बरोबर इथं लिहायचं 2 न इथं लिहायचं 6 इज दी काय रे बा, तर इज दी सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. असं लिहा सायमल्टेनियस इक्वेशन. हे झालं तुमचं चौथं. पाम 4m + 6n बरोबर 54 3m + 2n इज इक्वल टू 28. पाचवा प्रॉब्लेम सांगता. आता बा तुम्हाला काही विचार नाविन्यपूर्ण काही नाही. हा 4 लिहायचा, हा 6 लिहायचा, 3 आणि 2. मला वाटते बा का आयडिया क्लिअर झाल्या असेल. एकदम सोपंच आहे. म्हणजे बा 4 2 8 मायनस आहे ना, sin 3 18 म्हणजे हे झाले -10. आता पटकन dx काढायचं, तर हे नाही लिहायचं, त्याच्याऐवजी हे लिहायचं. इथं लिहायचं 54 न इथं लिहायचं 28. हे जशानं तसे 6 आणि 2. तर बा dx इज इक्वल टू आहे ना 54 दोन्ही 108 मायनस आहे ना 28 सक 8 सकम 48 उरले 4. sin दोन्ही 12 12 4 16 असं. तर बा dx बरोबर 168 मधून 108 गेले तर बा राहिले किती, फक्त -60. तर बा आता आपल्याला पाहिजे dy. तर बा dy लिहायचं असेल तर हे मागचे नाही लिहायचे, त्याच्याऐवजी हे लिहायचे.
तर बा 4 आणि 3 जशानं तसं इथं लिहायचं 54, इथं लिहायचं 28. तर बा dy इज इक्वल टू, लक्षात घ्या या दोघाचा गुणाकार 20 चोक 80, 8 चोक 32, 80 न 32 112. समजते रे बाबा. 8 चोक 32 शी 2 8 आली 3, 4 2 8 आणि 3 11 असं. आता या दोघाचा गुणाकार तर बा लक्षात घ्या 162 येईल. 4 त्रिक 12 शी 2 हातचाला 1, 5 त्रिक 15 आणि 1 16 असं. तर बा dy इज इक्वल टू मायनस आहे ना, 2तून 2 गेला तर 0, 16तून 11 गेले तर बा 5 राहिले आणि 162 मधून 112 गेले तर 50 राहते. 100 मधून 100 गेले तर गेले, 62 मधून 12 गेले तर 50. तर बा इथं लिहायचं आहे बा बाय क्रॅमर्स रूल. बस प्रत्येक वेळेस हेच करायचं आहे. तर बा x कसा काढायचा, तर dx ला d न भागाचं, x बरोबर तर बा dx किती आहे बा, तर -60 आणि काय ना d किती आहे बा, तर -10. मायनस मायनस कटला 0 0 कटला म्हणजे या आला 6. आता y काढायचा असेल तर dy ला d न भागा. तर मग dy किती आहे रे बा, तर dy आला -50. याला जर -10 न कापलं तर ह्या कटला आणि ह्या कटला म्हणजे 5. तर मग शेवटी उत्तर लिहायचं xy इज इक्वल टू 6 5 इज दी है ना सोल्यूशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. बस एवढं करायचं आहे. इज दी सोल्यूशन, इज दी सोल्यूशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. सायमल्टेनियस इक्वेशन एवढं जर केलं आपण तर होऊन जाते. ह्या झाला शेवटला d बरोबर काय रे बा 2 3 इथं लिहायचं आहे ना. आता इथं पाय हा कसा आहे मात्र ह्याले समजते 1/2 आहे. तर बा ह्या झाला आहे ना, ह्या x चा सहगुणक काहीच नाही म्हणजे 1 असा आणि y चा कोएफिशिएंट -1/2 मायनस. एवढं तर समजलं पाहिजे ना रे. असा लिहून आहे ना. तर बा ह्या इथं काहीच नाही ना, 1x मायनस याले 1/2y असं लिहित आहे. झालं इज इक्वल टू काय रे बा, हा हेच मांडलं तर बा याले सोडवायचं आहे. आता आपल्याला तोंडी नाही करता येत तर टेन्शन नाही घ्यायचं. या दोघाचा गुणाकार मायनस या दोघा, तर बा 2 गुणिला -1/2 हे तर करता येते. या दोघाचा गुणाकार मायनस या 3 1 3 असं यानं ह्यात कटला म्हणजे d बरोबर -1 न -3 म्हणजे -4 झाला सुटला. आता काय पाहिजे रे, तर dx पाहिजे. तर dx पाहिजे तर हे नाही लिहायचं, हे 2 लिहायचे. तर बा ह्या 2 न ह्या हा मागची जशानं तशी असं. तर बा या दोघाचा गुणाकार तर बा कमीत कमी एवढं मांडा ना, 2 गुणिला -8 या दोघाचा गुणाकार मायनस या दोघाचा गुणाकार. तर असं लिहा, बिघडलं कुठं. ह्या 2 आणि ह्या 2 कटला तर बा dx इज इक्वल टू -1 -3 1 3 असं. याला 3/2 तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करून टाका. तसं तर तोंडीच निघते. याला दीड म्हणतात ना, याला 1 म्हणते. दीड न 1 अडीच नसल समजत तर बा 2 1 2 -3 1 3 भागीला 2 म्हणजे -3 -2 -5/2. तर बा dx पण निघाला. आता एवढं जर झालं असल तर बा लक्षात ठेवा dy काढायचा आहे. झालं का आहे याच्यात, तर बा dy इज इक्वल टू फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे dy. तर बा काय करायचं बा, हे जशानं तसे हे नाही लिहायचे, त्याच्या ऐवजी हे लिहायचे. इथं 2 नाही इथं 1 आहे ना, हे लिहायचे आहे. तर 2 आणि हाफ. तर बा पुन्हा थेस करायचा आहे. dy इज इक्वल टू या दोघाचा गुणाकार -2 1 2 यानं ह्या कटला. dy 1 मधून 2 गेला, 1 2 तर बा -1. तर बा आता आपल्याला x काढ इथं लिहायचं बाय क्रॅमर्स रूल. बाय क्रॅमर्स रूल ठीक आहे. x काढायचा असेल तर dx ला d न भागा,
x बरोबर dx किती आलं रे -5/2 -5/2 भागीला x किती आला पाहून घ्या d किती आला तर बा d आला -4 तर बा -4 1 2 3 असं मोजायचं ते आहे ना 1 2 3 तिसरा उठते दुसऱ्याच्या बाजूला बसते बा 2 गुणिला -4 हा मायनस ना हा मायनस कटला आणि 4 2 8 म्हणजे 5/8 हे झालं x आता पाहिजे आपल्याला y तर बा y पाहिजे असन तर dy ला काय न भागाचं बा तर d न भागाचं तर बा dy किती आला तर -1 भागीला d किती आला तर d आला बा लक्षात ठेवा -4 तर या -4 यानं या कटला म्हणजे 1/4 शेवटी उत्तर लिहायचं xy = 5/8 1/4 is the solution of given simultaneous equation. बस एवढं लिहायचं आहे बा एवढं जर तुम्हाला समजलं असेल तर बा माझं बढिया झालं समजलं का नाही सांगा तर बा लक्षात ठेवा माझा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तो याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांना सांगा पाहण्यासाठी तुम्ही पण नियमित अभ्यास करा वेळ फार कमी राहिला म्हणून अभ्यास वाढवा ठीक आहे नमस्कार